संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आगमनानिमित्त पूर्वतयारीसाठी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। हडपसरमधील पालखी वारी संदर्भात पूर्व उपाययोजना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। हडपसर पोलीस स्टेशनमध्ये परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त आर राजा, आमदार चेतन तुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण कळंबकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, गणेश ढोरे, सुनील बनकर, डॉक्टर शंतनू जगदाळे, नितीन आरू, पल्लवी सुरसे, सविता मोरे, भारती तुपे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश खांडे, आरोग्य निरीक्षक घनवट उल्हास तुपे, संतोष राजपूत, बच्चू सिंग टाक यांच्यासह हडपसर परिसरातील विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। पालखी अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनेनुसार सर्व सुविधा पुरवण्यासाठी संबंधित खात्यांना सूचना दिल्या जातील। वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळतील आणि सोहळा निर्विघ्न पद्धतीने पार पडेल यासाठी उपाययोजना केल्या जातील असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त आर राजा यांनी व्यक्त केले। संत तुकाराम महाराज पालखी 20वा मंडप टाकून बदलला जाईल। टार्गेट युवक, मुली आणि महिलांची छेड काढतात त्यांच्यावर कारवाई करावी। फराळ वाटप करताना दिंडी आणि वारकरी यांना वारीत अडचणी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। वारकऱ्यांना सुविधा देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केलं। हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित बैठकीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। या संदर्भात पालखीनंतर बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली। दिनेश शिंदे यांनी आभार मानले। यावेळी आमदार, पोलीस उपायुक्त आणि उपस्थित विविध सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी संत तुकाराम महाराज पालखी 20व्या जवळ भेट दिली आणि पाहणी केली आहे। हडपसर एरियामध्ये जे पालखीच्या संत तुकाराम महाराजच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीच्या दोन्ही पालखीच्या या ठिकाणी दोन्हीच्या विसावा असतात आणि इकडं बरेच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असतात आणि त्यांच्या मंडपापासून ट्रॅफिक डायव्हर्शन पासून त्यांचे इकडे नेहमीचे काय काय अडचण होतात, नेहमीच्या अडचण आहे ते सगळं ऐकून घेतले सर्वांकडून, नागरिकांकडून, इतर डिपार्टमेंट सर्वांकडून। त्यांच्या अनुषंगाने आम्ही योग्य योजना करून आम्ही त्यांच्या दूर करण्याचे प्रयत्न करतो। दोन पालख्यांचा विसावा या ठिकाणी असताना मोठ्या प्रमाणात गर्दी असते, नागरिकांना काय आवाहन करा, काय दक्षता घेतली पाहिजे? आम्ही नागरिकांना त्या दिवशी आणि त्यांच्या आदल्याच्या दिवशी आम्ही ट्रॅफिक डायव्हर्शन कुठं कुठं होणार आहे, ते बाहेरून जाणार आहे त्यांच्यासाठी, तसेच आम्ही त्यांच्या दर्शनसाठी आम्ही बॅरिकेडिंग बंदोबस्त वगैरे लावणार आहे। ते सर्वांनी पाळावे आणि त्यांच्या सर्वांना वेळ द्यावा लागेल, त्याप्रमाणे कोणी जास्त वेळ न थांबता सर्वांनी दर्शन करून जावे। तसेच व्हॉलंटियर्स भरपूर प्रमाणात ठेवणार आहे, त्यांचं पण आम्ही प्रशिक्षण देऊ, त्यांना कसं वागायचे, कसे त्यांचं व्यवस्थित हँडल करू शकतात त्या पद्धत सुद्धा आम्ही ट्रेनिंग देणार आहे त्याबद्दल। तसेच आम्ही इकडे जे मोठ्या प्रमाणात गर्दी असताना कोणत्याही प्रकारच्या गुन्हा, अनुचित प्रकरण घडू नये त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण सक्षम आहे आणि पूर्ण आम्ही नियोजन करणार आहे। पण आम्हाला विनंती आहे की एवढ्या गर्दीमध्ये आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील असेल तरी पण येताना सर्वांनी किमती वस्तू अशा प्रकारच्या कोणी सोबत देऊ नये, चेन वगैरे मोठा जाळाचा असे लावू नये असे आमचे आवाहन आहे, विनंती आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन 2 तारखेला होणार आहे। याच्यापूर्वी सुद्धा प्रशासनाच्या समवेत एक बैठक इथल्या सर्व लोकप्रतिनिधींची आणि महत्त्वाच्या लोकांची झालेली आहे। आज DCP साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या या तयारीचा आढावा घेण्यात आला। याच्यामध्ये ज्या काही बॅरिकेटिंग करायचे, ट्रॅफिक डायव्हर्शन करायचं आहे, रस्त्यांची डागडुजी करायची, ड्रेनेजच्या झाकणांची डागडुजी करायची, कुठं झाडांची कटिंग करायची आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतला चर्चा करून झाली। त्याच्या सूचना संबंधित दिल्यात, स्वच्छतेच्या बाबतीतल्या सूचना द्यायला लावल्यात, मोबाईल टॉयलेट्स, त्याच्यानंतर कंटेनर्स, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट की छोट्या मोठ्या गुन्हे घडतात, चोऱ्या घडतात, तर महिला भगिनींना विशेषतः पोलिसांच्या वतीनं आम्ही आव्हान करतोय की किमती दागिने आणि लांब दागिने, मंगळसूत्र घालण्याचं टाळा। आपण दर्शनाला येत असताना, दर्शनाच्या भाविकांच्या गर्दीत असताना काही भोरटे चोर याचा गैरफायदा घेण्याचा जास्ती शक्यता असते, त्याच्यामुळं आपणच सावध राहिलं पाहिजे। त्याच्यामुळं शक्यतो किमती दागिने महिलांनी घालू नयेत, पुरुष मंडळी सुद्धा येतील त्यावेळी किमती सामान आपल्याबरोबर आणू नये, मोबाईल हा नेहमी आपल्या हातात ठेवावा, खिशात ठेवू नये, जेणेकरून या सर्व चोऱ्यांना आळा बसेल। अनेक CCTV कॅमेरे पोलीस लावतायत, त्याच्यामुळं दक्षता पथकं, साध्या वेशातले पोलीस हे तैनात केलेले आहेत, दामिनी पथकं तयार केलेली आहेत,
जे टार्गेट टोळके महिलांची किंवा मुलींची छेड काढतात त्यांच्यावर पण कठोर कारवाई करायचे आदेश DCP साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळं निश्चित पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांचं आणि सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. या ठिकाणी जसा माऊलींचा मंडप टाकला जात होता तसा आता जगद्गुरू तुकाराम महाराजांसाठी सुद्धा मंडप टाकला जातोय. कारण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती. त्याच्यामुळं पालिका प्रशासन आणि पोलिसांनी यावेळी पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांना विनंती केलेली आहे की हा मोठ्या प्रशस्त जागेत व्हावा. महिलांची आणि पुरुषांची दर्शनाची लांग वेगळी असेल, त्याच्यामुळं स्त्रियांना, लहान मुलांना किंवा ज्येष्ठांना अजिबात त्रास होणार नाही. त्याचीच पाहणी आता DCP साहेब, PI साहेब, कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि सर्व नगरसेवक आणि सर्व संघटनाचे प्रमुख यांच्याबरोबर या ठिकाणी झालेली आहे. त्याचा एक अंतिम रूपरेषा आता तयार होतीये आणि त्यानुसार यावेळी पालखी सोहळ्याचं स्वरूप अजून भव्य कसं करता येईल आणि भाविकांना जास्तीचं दर्शन, निवांत दर्शन कसं घेता येईल, याचा लाभ कसा घेता येईल, याचे सगळे आम्ही नियोजनही प्रयत्न करत आहोत. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ते हडपसर पोलीस स्टेशन आयोजित मिटिंग घेण्यात आली होती. त्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करू इच्छितो की नागरिकांनी आणि दक्षता महिलांनी प्रामुख्याने आपण या ठिकाणी दर्शनाला येताना किमती वस्तू किंवा दागदागिने न घालता किंवा जे घालतील ते त्याची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे किंवा लहान मुले आणताना ते चुकणार नाहीत, वयोवृद्ध चुकणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेलीच आहे. त्यासाठी पोलीस मदत केंद्र उभे केलेले आहेत. असे जर कोणी लहान मुले अथवा महिला, वृद्ध असं जर आढळून आले असेल तर पोलीस मदत केंद्र येथे आणून त्यांना आमच्या हस्ते ताब्यात द्यावे एवढीच आवाहन करतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव